किती वेळ लावणार आहात? आलोच. पेपर पण नाहीये. बाहेर बघूया पेपर कुठे पडलाय का पेपर. हा बाहेर पेपर पडला होता. साहेब अहो आज्ञा क्लास म्हणजे काय हो? म्हणजे सध्या आपला चालू आहे तो. त्याचं काय आहे, सामान्य माणूस नाहीसा झाला की त्याला बेपत्ता असं म्हणतात. बर. आणि एखादा राजकीय पुढारी नाहीसा झाला की त्याला राजकीय अज्ञातवास असं म्हणतात. वा 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 साहेब तुम्हीच आहात का ते? नाही ना ओळखू येत. अजिबातच नाही. तुम्हाला आता कोणीच म्हणणार नाही की तुम्ही भाऊसाहेब कराडकर आहात ते. अगं मी आता भाऊसाहेब कराडकर नाहीच आहे. मी कोण आहे? तुम्ही सेठ द्वारका प्रसाद, मुंबईचे बडे व्यापारी. करेक्ट. मुंबई फोर्टला तुमचा फर्निचरचा बिझनेस आहे. करेक्ट. करेक्ट. तू सांगितल्याप्रमाणे हे झालंय खरं. पण आता पुढं काय? पुढे काय? आता फक्त मस्त खायचं प्यायचं आणि फिरायचं. पण मी काय म्हणतो, हं. आपण एक 2-4 दिवस इथं हॉटेलमध्ये जात राहिलो असतो आणि मग नंतर बाहेर गेलो असतो तर. नको ना साहेब, जाऊया ना आपण बाहेर. अरे त्याचं काय, या कपड्यात जरा मला अवघडल्यासारखं होते. सराव नाही, त्याच्यात पुन्हा हे रेडीमेड कपडे. अहो हे रेडीमेड कपडे आहेत म्हणून तर असे फिट बसले तुम्हाला. आणि की नाही तुम्ही थोडंसं इथे सराव केलात ना की तुम्हाला मस्त कम्फर्टेबल वाटेल एकदम. तेच म्हणतोय मी, आपण इथं हॉटेलात थांबू आणि सराव करू आणि मग. कोण आलं? ओ रे, मी मॅनेजर आहे साहेब. मॅनेजर मध्येच कशाला आलात तुम्ही? काय काम आहे बोला. मी त्यासाठी नाही आलो साहेब, तुम्हाला भेटायला एक दुसरे साहेब आले. काय कमाल आहे तुमची, कवा येतात? काय काम आहे त्यांचं? पोलीस वालेच आहेत ते. तुम्ही जा, जरूर आली नंतर बोला. तुम्हाला काही चहा थंड पाहिजे साहेब? नाही खाली जा आणि काही कुठेही बाहेर जाऊ नका. बरोबर साहेब, राम राम. मीच पोलीस इन्स्पेक्टर, CID इन्स्पेक्टर जमात अग्नी. काय हॉटेलची झडती वगैरे घेताय का? हो, अधूनमधून सर्व हॉटेलची यादी चेक करतो आम्ही. यावेळी या हॉटेलच्या यादीत एक वेगळं नाव सापडलं, शेठ द्वारका प्रसाद बॉम्बे. माझंच नाव आहे ते, मीच त्यो. बोला काय म्हणता? निदान हॉटेलच्या यादीवरून तरी तसं मानावंच लागेल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? काय नाही. इकडे कोण राहतं? आम्हीच राहतो, आम्हालाच एक कमी पडती म्हणून दुसरी खोली घेतली का? या कोण? ही माझी सेक्रेटरी मिस कांचन दादरकर. बर. मला वाटतं इन्स्पेक्टर तुमचं काय काम आहे ते लवकर उरकलं तर बरं होईल, नाही का? हो, माझाही तसाच प्रयत्न असणार आहे मिस्टर द्वारका प्रसाद. बर. माझं काम लवकर उरकण्यासाठी तुमच्या मदतीची मला गरज आहे. बोला ना. हवी ती माहिती तुम्ही द्यायला हवी. बोला झटपट बोला. बर. सध्या सोन्याचा काय भाव आहे? इन्स्पेक्टर विनाकारण नको ते प्रश्न विचारू नका, कामाचं बोला काय ते. माझ्या कामाला धरूनच आहे हा प्रश्न शेठजी. बोला. हे बा, सोन्याचे भाव काय दररोज बदलत असतात. मी काही अशात पाहिला नाही. अरे मुंबई सोडल्याला मला बरेच दिवस झाले. बर. किती दिवस झाले मुंबई सोडल्यास? झाले 4-8 दिवस झाले, 8-10 दिवस. त्यावेळेस काय भाव होता? असेल 1,500-2,000 हजार रुपये. बर. बाजारात. आणि चोरट्या सोन्याचा? इन्स्पेक्टर तुम्ही मला काय चोरट्या सोन्याचा व्यापारी समजता की काय? नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं म्हणजे तुमच्याच धंद्यातले भाव तुम्हाला माहित असतील, नाही का? ते पण तुम्हाला आवश्यकता असेल कामासाठी तर विचारा कृपा करून. नक्कीच. बाय द वे, आपला धंदा काय शेठजी? सांगा काय धंदा आहे आपला? हे सेठ द्वारका प्रसाद, मी बोलू शकते ना? फर्निचर. फर्निचरचा मोठा व्यापार आहे त्यांचा मुंबई फोर्ट मध्ये.
त्यांना नाही विचारला, तुम्हाला विचारलं. तुम्ही सांगा. बर, असू दे. एक्झॅक्टली आपली ही फर्निचर बनवण्याची कंपनी कुठे आहे? हुतात्मा चौकाच्या पुढे गेलं की त्या सर्कल मधून लेफ्ट गेलं की 4 नंबर गेटला ती कंपनी. बस 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 बस, मला जायचं नाहीये. मला फक्त एक तिथं फोन करायचा. नंबर देता? हा घ्या ना. 420. बर. 420. पण आज करू नका, लाईन बिघडलेली आहे. नाही, आम्ही सकाळी केला होता म्हणून म्हणतो. बर, थँक्स फॉर द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. बर, मला सांगाल का शेठजी, तसं तुमच्या ह्या फर्मचं सध्या म्हणजे तुम्ही जो काही लाकूड घेता, सागवानी लाकडाचा काय भाव आहे? लाकूड आम्ही कसे एजन्सी मार्फत खरेदी करीत असतो. हा, आम्ही स्वतः खरेदी करीत. बर, पण पैसे देतच असाल का नाही? हा देतो ना. म्हणजे बघा 1000, 2000, 3000 रुपयापर्यंत पडतं आम्हाला. बर, बरंच महाग दिसतोय नाही? हा, काय करणार त्याला. धंदा महागाई वाढली, धंदा बंद करूनही चालत नाही. बरोबर बरोबर. पण करावं लागतो. मला वाटतं तुमचे प्रश्न संपले असतील तर आता. नाही ना शेठजी, मला अजून हवं त्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलंच नाहीये. अहो मग विचार ना झटपट, काय विचारायचे ते. बोला बोला, काय म्हणता? काय ना, तसा उशीर मलाही नकोय, पण तुम्ही जी मला माहिती दिली ना ती खोटी आहे. इन्स्पेक्टर, कशावरून म्हणता तुम्ही? कारण तुम्ही शेठ द्वारका प्रसाद नाही. कारण तुम्ही खरे कोण आहात ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. इन्स्पेक्टर, हे खरे कोण आहेत हे जर तुम्हाला कळलं ना तर चांगलं होणार नाहीये. काय ना, हे ह्यांचे जे काही धंदे आहेत ना ते आम्हाला सगळे ठाऊक आहेत. मिस्टर शेर आणि वेगवेगळे नावं तर आम्हाला नक्कीच ठाऊक आहेत. मिस्टर शेर खान, मिस्टर द्वारका प्रसाद, मिस्टर DJ श्रीवास्तव, मिस्टर धनंजय देशपांडे. ही कोणाची नावं घेताय तुम्ही इन्स्पेक्टर? तुमचीच. त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं हे तुम्हालाच ठाऊक. पण या निरनिराळ्या नावांखाली केलेले तुमचे सगळे धंदे आम्हाला ठाऊक आहेत. हसू नका. हो इन्स्पेक्टर साहेब, हसू नको तो काय करू. हा, तुम्ही समजता, तुम्ही ना जे साप समजून दुरीला दुपटीत सुटली. हा, तुम्ही समजता तो मी नव्हेच. असं ते आता कळेलच. हे इतके दिवस संबंध राज्यभर धुमाकूळ घातलात, पण अखेर 100 वर्ष भरलीच. हे बघा इन्स्पेक्टर, मला ना आता खरोखर तुमची दया यायला लागली पहा. अहो तुम्ही जो बदमाश मला समजतात ना, तो भलतीकडेच कुठेतरी फिरतोय आणि तुम्ही मात्र इथं वेगळ्याच ठिकाणी येऊन भलत्याच माणसापाशी तुमचं रक्त आठवताय. हे पहा, आता ही मखलाशी पुरे झाली. मुकाट्यानं दोघंही माझ्या बरोबर पोलीस स्टेशनवर चला. पोलीस स्टेशनला? नाही नाही इन्स्पेक्टर, तुमचा गैरसमज होतोय. हे सेठ द्वारका प्रसाद. अरे बाबा, पण मी म्हणतो तू काय आता मला अटक करणार का काय तुम्ही? हो, अटकच करणार आहे पोलीस स्टेशनवर नेऊन. मग तुम्ही समजता तो बदमाश मीची, याचा तुमच्याजवळ काय पुरावा आहे? पुरावा? अच्छा, तर आता कायद्याची भाषा सुरू झाली तर. हे पहा मिस्टर, तुम्ही जे कोणी असाल ते, मी तुम्हाला कायदा तुम्ही मला शिकू शकत नाही. मी तुम्हाला संशयावरून अटक करू शकतो. बा, मग तुम्ही खोटे इन्स्पेक्टर आहात असा संशय मी का घेऊ नये? घ्या ना, पण ते सगळं पोलीस स्टेशनवर सांगा. आता तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. तो जुलमच झाला म्हणायचा. इन्स्पेक्टर, मी थोडं बोलू इच्छिते. बोलू का मी? बोला, आता तुमचंच ऐकायचं राहिलं, पण जरा लवकर बोल आणि पटकन माझ्यासोबत चला. थँक्स फॉर द परमिशन. पण तुम्हाला सांगते, हे खरे कोण आहेत हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला महागात पडेल. अच्छा, म्हणजे हे ग्रस्त शेठ द्वारका प्रसाद नाही, हे खरं काय? ते खरं. बर, व्हेरी गुड. चला तर मग आता. अहो कुठे नेताय त्यांना? तुम्ही खरं ऐकून तर घ्या. हे कोण आहेत ते? कोण आहेत? हे सेठ द्वारका प्रसाद नाही आहेत. हे जनता पक्षाचे बडे सुप्रसिद्ध नेते भाऊसाहेब कराडकर आहेत. अच्छा, यांच्यापेक्षा तुमचीच बुद्धी जास्त तल्लक दिसते.
बनावट नाव पण चांगलं भक्कम शोधून काढलं. हो, बनावट नाव नाहीये हे त्यांचं खरं नाव आहे. बर, ह्याला तुमच्याकडे काही पुरावा वगैरे? दाखवा ते पेपर आता. हा, हे बघा, हा आजचा पेपर. हा इन्स्पेक्टर जुळतंय का काही? का याव ठाण्यावर? मला सांगा, ही कपडे, ही नाव आता का बदलली सांगा. ते मी सांगते आता. त्याचं काय आहे, जनता पक्षाचे सध्या निवडणुकी आलेल्या आहेत आणि या भागातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तीचं आम्ही निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी त्यांच्या चारित्र्याची माहिती करण्याकरता साहेब अज्ञातवासात आहेत आणि म्हणून हा त्यांचा पोशाख आणि हे त्यांचं बदललेलं नाव. पटतंय का याव ठाण्यावर? नाही, माझा काहीतरी गैरसमज झाला. खरं तर हे वा. सगळं तुम्हाला सांगण्याची गरज नव्हती, पण तुम्ही तशी वेळ आणली. अहो पहा, अजून खात्री करून घ्या, नाही तर तो बदमाश भलतीकडेच निघून हातात आलेला सुटून जायचा तुमच्या. नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण मी जे केलं ते असून दे हो. हा, राहू द्या, जाऊ द्या, बसा आता चहा घेऊन जा. नाही, चहा वगैरे काही नको. पाणी नाही आता इथं तुम्हाला पाजायला. असू द्या, येतो. फक्त एक रिक्वेस्ट होती. काय बोला ना. झाल्या प्रकाराबद्दल आपण वर रिपोर्ट वगैरे केला नाही तर बरं होईल. तुम्ही गेले तरी चालतं, आता मी बोलतो त्यांच्याशी. बर, काय मानले? झाल्या प्रकाराबद्दल वर रिपोर्ट वगैरे केला नाही तर सर आपण तर नाही रिपोर्ट करीन अवश्य करीन. अहो नको सर, आत्ताच जॉईन झालोय. हा, अहो तुम्ही तुमची ड्युटी योग्य प्रकारे बजावली म्हणून होम मिनिस्टरकडे तुम्हाला बक्षीस देण्याची विनंती करीन मी. नाही, बक्षीस वगैरे नको, आहे ते पुरे. भरपूर आहे का? नाही, आपली मीठ भाकरी बरी आहे. बरं, येतो. या आणि त्या बदमाशाला सोडू नका बरं का. असाच कुठेतरी लपून बसला असं. कांचन, ए कांचन. कांचन, ए कांचन. काय झालं? अगं काय 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 विचारतेस? हे बघ पेपर मध्ये काय छापून आलंय. काय आलंय? काय आलंय हे बघ ना, हे बघ. कुठे काय आलंय? अगं काय डोळ्यात की काय एवढी मोठी बातमी तुला दिसत नाही का? ही वाच. बापरे, पतंगराव कराडकर अज्ञातवासात आणि बघा भवानीपूर येथे मुक्काम, गुप्त भेट. अरे बाप रे, आता अगं कमाल काय, आता कमालच झाली म्हणायची ही. पेपर हा? आला? हा? अरे काय सांगा. कसं कळलं? अगं त्या इन्स्पेक्टरचाच प्रताप काल आला नव्हता का? चल आपल्याला आवरायला हवं, कुणाला इथं येण्याच्या आत इथून आपल्याला निष्ठायला हवं. चल लवकर, चल चल आवर पटापटा आवर. हे सगळं तुझ्यामुळे झालं. आता मी काय केलंय? तू नव्हतं का मगाशी त्याला सांगितलं की बाबा हे राहिलं कुठे राजकीय अज्ञातवास उमेदवाराची चौकशी तरी नको. बरं काही राहिलं का अजून? बघ आतमध्ये जाऊन. मी काही सांगितलं नसतं तर त्यांनी आपल्याला स्टेशनवर नेलं असतं अगं ना. नेलं असतं तर नेलं असतं, पाहिलं असतं पुढं काय करायचं ते. मग तेव्हा सुद्धा खरं सांगणारच होतात ना तुम्ही. बरं आता वाद पुरे कर बाई. चल आवर आतमध्ये बघ बरं काही राहिलंय का. काय राहिलंय इकडे? असू दे आता. अय्या, राहिलंय माझा टॉप राहिला तिथे. अगं बाई राहू दे आता. चल पण तुमची बॅग
हा घ्या घ्या. आणि ते राहू दे आता. तसे तुला 10 नवीन कापड शिवून पण देईन. माझ्या चल. आवडीचा होता हो. अरे छे 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 तुम्ही बायका ना चिंधीसाठी जीव टाकताल बा. कुठे? तिकडे वरती आहे वरती. अरे तो निघत नाही ना. अरे बापरे, आता कोण आलं? भाऊसाहेब बस आता बोंबलत. ओ भाऊसाहेब बघा आता कोणी. कोण आहे? भाऊसाहेब आहेत का? भाऊसाहेबांना भेटायचं होतं. या ना या, आत या. नमस्कार. हा? जरा ते भाऊसाहेबांना बोलवा. हा? अरे सॉरी तुम्हीच होय. मी ओळखलं नाही आपल्याला. मी ओळखलं नाही. मला माफ करा माफ करा. मी ओळखलं नाही. पण तुम्ही तर मला ओळखलं ना. अहो मी तात्याबा तुकडोजी बेरके पाटील उचलकरंजी मतदारसंघ. बर तुम्ही काय करा ती पहिले तिथे ठेवा काय आणले ती. वय वय. हा आणि जरा बसा इथे. हा बसा. बर काय येणं केलं कसं येणं केलं? काय नाही सकाळी पेपरात बातमी वाचली आणि जरा अचंबितच वाटलं. सरप्राईज. मुलगी वाटत. सेक्रेटरी आमची सेक्रेटरी. सेक्रेटरीच ना. बघा मी म्हणलंच होतं. मला खात्री होती. बरं आमच्याकडची लोक कोणाचं काय भरवसत नाही. लोकांबद्दल काय बोलतील याचा काही विचार. तू असं कर ते पत्र लिहायचं होतं ना मगाचं ते लिहून काढ. कुठली पत्र साहेब? अगं ते दिल्लीला नव्हते का पाठवायचे ते पत्र. हा, हा. हा लिहा चला. बोला कसं येणं केलं? काय नाही मी सांगितलं त्यांना. म्हणलं बाई बाई काय नाही आपली सेक्रेटरीच असणार म्हणून. ते सोडून द्यावं. इथं येणं काम काय काढलं ते बघ. का होय. आता कामाचं म्हणान तर साहेब सकाळी पेपरात बातमी वाचली आणि म्हणलं थोडं सरप्राईजच झालं. म्हणलं आपली गाठ घ्यायची म्हणजे घ्यायचीच. असं अचानक न कळवता येणं केलं आपण. काहीतरी कारणच असणार की. ते कारण पण आलंय ना पेपरात छापून. अगं बाई ते कारण हुडकण्यासाठी ही कसली जागा काढली तुडकून. हा वाड्यावर यायचं आमच्या. वाड वडिलांच्या पुण्यानं आम्हाला काही कमी नाही बरं का. केळी असते भक्कम व्यवस्था. हा पुष्कळ व्यवस्था केली असती तुमची. काम काय ते नाही कळलं अजून तुमचं आम्हाला. अहो ते कामाचं म्हणा तर कसं आहे साहेब. आता आपण तर सर्वच जाणतो. सगळीकडं येणं जाणं असतं आपलं. कोण खरा कोण खोटा आता सगळ्यांच्या कार्याची माहिती असते. पण तरी बी कोण खरा कोण खोटा हे सांगायला पाहिजे वय. अहो बोलल्याशिवाय कळण कसं माणसाला. हा ते बी आहे म्हणा. बरं बोलला तरी काय काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं कमी करण वय. पण तुम्हाला म्हणून सांगतो भाऊसाहेब आम्हाला बापूजींची एक शिकवण आहे. बर कोणी बी काय बी म्हणू द्या बर का. कोणी काय बी म्हणू द्या. बापूजी म्हणते कोणी काय बी म्हणू द्या जो जनतेची सेवा इमानानं करतो त्याच्या पदरात जनता जनार्दन यशाचं माप घालते म्हणजे घालतेच. अहो जनता जनार्दन उगाच म्हणलंय वय. इलेक्शन लढणार वाटतं. असला म्हणजे माझा विचार नाही बघा. आणि मी त्यातला नाही बरं का भाऊसाहेब. हा पण माझं म्हणणं एवढंच जनतेची सेवा करण्याची संधी मला देण्यात यावी. अहो करा ना मग. कुणी नाकारली तुमची संधी. खरा अहो ती गड सेवा करा. करतोच भाऊसाहेब. त्याशिवाय काय अख्खा जिल्हा माझ्या पाठीशी उभा आहे. अहो शिक्षण असू दे शेती असू दे सहकारी कारखाना नाही तर बँक या बेरके पाटल्याशिवाय जिल्ह्याचं पान बिगर हलत नाही बघा. पण कसं आपल्याला आपल्या तोंडाने गुणगान करणं बरं वाटत नाही आणि आवडत बी. पण आता तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार नाही असं म्हणलं म्हणून म्हणलं कसं. हे सांगायला इथं आला होय. नाही एवढंच नाही साहेब. पण कसं बर आणखी काय मग? आणखीन म्हणजे कसं आहे साहेब. आता तुम्ही इथल्या वर आलात उभ्या उभ्या इचलकरंजीला येऊन गेला असतात. हा आमच्या मतदारसंघातल्या लोकांची आपला भव्य दिव्य सत्कार करण्याची इच्छा आहे बघा. अहो कशाला विनाकारण त्रास करून घेता.
अहो आम्ही काय कुठं लढाई लढून आलोत का काय? तसे न भाऊसाहेब, पण त्या निमित्तानं का व्हायना आपलं कार्य, आमच्या मतदारसंघातलं कार्य आपल्या डोळ्यासमोरून गेलं असतं, कार्य पाहिलं असतं. आमचा मतदारसंघ उचल करंजी. नाही तशी गरज नाही. हं. आणि तस बरंच कानावर आलंय आमच्या तुमच्याबद्दल. कानावर काय कानावर आलं माझ्याबद्दल साहेब? तुम्ही काय काय कार्य केलं, कसं कसं केलं. हा, आता माझ्या लक्षात आलं. कोण सांगतंय तुम्हाला याच्या माग? आणि मला जाम खात्री, पण तुम्हाला म्हणतो साहेब आपण याच्यावर विश्वास ठेवू नये. का म्हणून? आता का अहो साहेब, मला जाम खात्री होती की माझ्या, तुम्हाला आता खरं सांगतो, माझ्या पक्षामध्ये की नाही आपल्याच पक्षामध्ये साहेब, खरं खरं सांगतो, आपल्याच पक्षामध्ये आपले शत्रू मला उत्पन्न झाले. त्यांना ना माझंच जनतेचा पाठिंबा माझ्याच बघवतच नाही. अहो त्यांना वाटतं मी त्यांच्या खुर्ची हिरवून घेतो का काय, त्यांची सीट काढून घेतो का काय. अहो मला सांगा, माझ्यासारख्या प्रामाणिक एवढं कार्य करतो मी, माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याबद्दल हे असलं खोटं नाटक बातमी पसरवा यांनी. आणि जाम खात्री हे कोणीच नसेल त्या मैपतराव हिंगमरेचाच उद्योग असणार. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ते आमदार मैपतराव हिंगमिरे बद्दल? हा, त्यांनीच कार्य केले असणार. तोच तो आमदार मैपती म्हणे. मैपती कसला? हिकमती देव हिकमती. अहो तेव्हा अजून आम्हाला भेटला सुद्धा नाही. अहो भेटला नसेल तर काय सोडन माहिती, काय संधी सोडणार आहे का त्यो? माझी पॉप्युलेशन खपती ना लेखाला. पॉप्युलेशन, लोकप्रियता कसं आहे तुम्हाला नाही समजायचं, इंग्लिश असतं. कसं आहे, माझी पॉप्युलेशन लय खपायला लागली आजकाल. आणि तुम्हाला सांगतो तो माझ्याबद्दल काय सांगेल म्हणून. तो म्हणन तात्याबाकडं बेकायदा जमीन आहे, तात्याबानं साखर कारखान्याच्या हिशोबात अफरातफर केली, असं काय बाई बोलून देईन तो. बर. हा, आणि पण खोटं नाही हे सगळं? साप खोटं साहेब, साप खोटं. आता मला सांगा साहेब, आमची जमीन वडिलोपार्जित, आता भले त्याच्या वाटण्या झाल्या, 2 आमच्या भावांनी घेतल्या, 2 त्यांच्या बायकांनी, 1 माझ्या बायकोनी घेतली, 1 माझ्या पोराने घेतली. माझ्या नावावर होणार तर तेवढी 50 एकर जमीन शिल्लक आहे. एवढी तर बेकायदा होत नाही ना साहेब. बर. आणखी काही? आणखी काय म्हणजे त्या साखर कारखान्याची शोभ पण तसंच म्हणतोय मी प्राईड केला असतो म्हणे. प्राईड घोटाळा, प्राईड म्हणजे घोटाळा इंग्लिश असते. कसं आहे, आता मला सांगा, एवढा मोठा सहकारी कारखान्यात येऊ, अहो त्याच्या अध्यक्षपदावर लोकांनी मला ठेवलं, मी त्याच्यात घोटाळा केला तर लोक मला हाणतील का नाही? हा, तुम्हाला सांगू का, याला ना माझं यो जळतोय माझ्यावर, त्याला बघवत नाही. खरं तर यानंच लोकांचा विश्वास गमावून बसलाय पार गेल्या 5 वर्षात. अहो आमदार केल्यापासून ना, याला निवडून दिल्यापासून ना लोकांना पस्तावा होतोय, पस्तावा. काय सांगता? होय. मग आता काय सांगाव तुम्हाला साहेब, यो मैपतराव तुम्ही म्हणताय तो आमदार जिल्ह्याचा, हा एवढा घराणीदार माणूस, हा घरी लक्ष्मी सारखी बायको, वर 2 पोरं, आणि जिल्ह्याचा आमदार. जिल्ह्याचा आमदार म्हणे. हा, मला सांगा, अहो आपल्यासारख्या पक्षाच्या आमदाराचं काही नाही, पण निदान चारित्र्य तरी शुद्ध पाहिजे का नाही? त्याचं नाही म्हणजे ती बातमी आपल्या कानावर नाही आली वाटतं. कसली? ते तमाशातल्या चंद्राबाईचं प्रकरण नाही बो. कसं आहे सांगतो, मध्यंतरी याच्या भावानं त्या बाईला घरी बोलवलं आणि तिनं त्या पोलिसात गेली आणि ती तक्रार दिली. एवढं तर पेपरला वाचलंच असेल ना आपण. हा पेपरात वाचलं, पण त्याचा हिंगमिरेशी काय संबंध? नाही कसा, हा नाही कसा संबंध, मायला एवढा संबंध असला बिगर का एवढं रामायण घडतंय. हा, अहो
आता येऊ महिपतराव मिर्या घरी एवढी तू लक्ष्मी सारखी बायको, वर 2 पोरं आणि जिल्ह्याचा आमदार. पण मला सांगा ह्या 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 नालायकांना असं बाहेर जाऊन शेण खावं या? हा, तुम्हाला सांगतो याच्या भावानी काय कांड केलं माहिती का? याच्या भावानी त्या महिपतरावांनी घरी बोलवलंय असं त्या बाईला सांगितलं आणि त्या बाईला घरी बोलवलं. त्या बाईला घरी बोलवलं आणि खोलीत डाबून जे मरेस्तर मारलं. मारायला आली बिचारी, पण काय करणार, या महिपतच्याच बायकोला दया आली. अहो इथं आपलंच माणूस शेण खाते, या बाईला तरी काय दोष देणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. शेवटी त्या दीरानं त्या बायकोनं तिला बाजूला केलं. पण ते दीर काय म्हणला माहिती का? शेवटी म्हणला तू जर माझ्या भावाशी पुन्हा संबंध ठेवशील तर तुझा खूनच करून टाकीन म्हणला. बापरे, नव्हतं माहित मला. नमुना आहे नुसता नमुना. आणखी कितीतरी गोष्टी आहेत बाकी, पण सांगायचं कोणी? आमदारकीचं जीवावर गप केलंय त्यांनी सगळ्यांना. ते पत्र झालं साहेब, आता काय करू? बरे चालू दे आपलं. मी येतो म्हणलं. हा ये. हा एवढे सांगितलेलं लक्षात ठेवा. हा तिकीटाचं ना? म्हणजे मलाच तिकीट मिळावं असा माझा आग्रह नाही हा साहेब. हा, पण माझं म्हणणं एवढंच, जनतेची सेवा करणारा जनसेवक निवडून देण्यात यावा. कसं आलं ना लक्षात? आलं. हा, तुम्हाला नक्की काय सांगायचंय ते माझ्या ध्यानात आले. वास म्हणजे माझ्या येण्याचं चीज झालं बघा. चला निरोप घेतो, आज्ञा असावी. या आणि ते काय? थांबा थांबा, बरं झालं आठवण करून दिली. हा, हे घ्या आता हे काय आणखी? केळ फळ. अहो कशाला इना करत तारास करून घेतला? अहो आता कसं माझ्या म्हणजे ध्यानी म्हणे आलं, आता पक्षासाठी थोडं एवढं तर केलंच पाहिजे ना. माझ्या म्हणलं आता घरी जायचंय साहेबांच्या असं रिकाम्या आता मी कसं जाणार साहेब, म्हणून आणलं. घ्या घ्या घ्या. बरे येतो. या चला. पक्ष शिस्त मग पक्षाचं हित म्हण मला शिकित आहे पक्षाचं हित. तू कशाला झटती तिथं राहू दे ते सोडून आणला नुसता. मी बघतेय झाली काय ते? साहेब हे बघितलं का काय? काय मिठाई ठेवली का? हो हे बघा काय, रस साडी आणि सिल्कचं कापड पण याच्यात. अरे बापरे, अगं हे भर पहिलं आणि फी कोणती गाठा त्याच्या मायला त्याचे. हो असं काय करता साहेब, एवढं प्रेमाने आणलं. डोंबल्याचं कशाचं प्रेम आलंय? मला लाच देतोय, मला इथं घेऊन पाहतो काय? थांब त्याच्या मायला त्याला तोंडावरच फेकून मारतो त्याचे. चल हवली भाऊसाहेब याच खोलीत उतरलेत ना? हो उतरले, आत्ताच बाहेर गेले. मी आमदार महिपतराव हिंगमिरे. अच्छा म्हणजे तेच का तुम्ही? हा, कुठं बाहेर गेलेत वाटतं. हो आत्ताच बाहेर गेले. या ना बसा. मी नाही पाहिलं. साहेबाला कोणी भेटायला आलं होतं का माझ्या आधी? हो आलं होतं. काय बरं नाव त्यांचं? कसले तरी पाटील होते. बेरके पाटील. हो बरोबर. याला तो हरामखोर त्याच्या मायला. नमस्कार भाऊसाहेब, आमदार हिंगमिरे. आलात का? हा, कुणीतरी बरोबर आलंच असेल तुमच्या. मी एकटाच आलोय. हा, मग सोबत काहीतरी आणलंच असेल. आणलंय की. हा, ठीक आहे, द्राक्षाची पेटी. बर, आणि कशाला आणली? एक लक्षात घ्या, ती आणली तशी परत घेऊन जा. निघा. एवढा राग कशाबद्दल साहेब? असं का? काही चुकलं असलं तर? असं त्याच्यामध्ये काय आहे ठाऊक आहे ना आम्हाला. कशाला उभं सांगा. हवं तर खोलून दाखवतो. अहो द्राक्षाच्या खाली त्याचा पालाच असणार, दुसरं काय असणार? हा, पालाय म्हण. कुठं साड्या, कुठं कापड, कुठं अजून काही, ते काही नाही. उचला ती घेऊन जा. हवं तर खोलून दाखवू का? नग आणि अजून एक करा, हे ठेवा आणि घरी नका नेऊ. या
बिरके बाटला त्याला नेऊन द्या. सांगा भाऊसाहेबांनी 6 बार परत केलंय मला. बर जाता घेऊन जा चला. मी येऊ का संध्याकाळी परत? परत कशाला? नाही, आपण जरा थोडे त्रासले दिसतात, मला बोलायचं होतं. मग काय बोलायचं ते इथं झटपट बोला पटपट. चला आवरा. खरं म्हणजे मी आधीच यायला पाहिजे होतं, पण आपण आल्याचं उशिरा. हे बघा काय काम आहे ते मुद्द्याचं बोला पटकन. मुद्दे तसे भरपूर आहेत, पण महत्वाचा मुद्दा म्हणजे आता इलेक्शन आले. तेव्हा तिकिटाचं काय असंच ना? नाही नाही साहेब, अहो माझ्या तिकिटाची चिंता मला नाही. मी असेंब्लीचा मेंबर, पण स्थानिक जनतेचे प्रश्न आता आपल्याला सोडवावे लागतील. आपल्याला म्हणजे कुणाला? तुम्हाला का मला? तुम्ही काय मी काय, पार्टीचं काम आहे. का होईन मी रे? 5 वर्ष जनतेचे प्रश्न तुम्ही काय सोडले नाही. 5 वर्ष केलं काय? आता इलेक्शन आल्यावर जनतेच्या प्रश्नाची आठवण आली किती तुम्हाला? मग 5 वर्ष आमदारकीत काही झक मारली का? अहो मी आमच्या परीने सारखे प्रयत्न करतो, पण गव्हर्नमेंट कडून होत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? का? कुणाचं गव्हर्नमेंट आहे? तुमच्याच पक्षाचं ना? हा? का नाही तुमचे प्रश्न तुम्ही असेंब्लीत मांडले? का नाही तुमच्या प्रश्नासाठी या मंत्र्याच्या माग पाठपुरावा केला? साहेब अगदी सगळं केलं, कारण मांडलं तर आश्वासन देतात. आणि तेच आश्वासन घ्यायची आणि जनतेला द्यायची. झालं मोकळं. आपण आपले उद्योग करायला मोकळे. आता आपणच असं म्हटलं, आम्ही तरी काय म्हणाव? का म्हणा ना, बोला बोला बोला. मला सांगा 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय कामं केली ती सांगा मला. नाही तर मी तरी तुम्हाला तुमच्या भानगडीची यादी देतो. आता हे बालट झालं आमच्यावर. अहो भानगडी करणारे नामानिराळे राहतात आणि आमच्या नावाची फुकट बोंब. उगच बोंब होत नाही इंगमिरे. आग असल्याशिवाय धुपण निघत नसतं. सांगा कोणी चंद्राबाई कोणी? चंद्राबाई ऐका कोण आहे? मला वाटलंच होतं आपण विचाराल म्हणून. अहो ह्या पेपरवाल्यांनी ह्या प्रकरणाला मीठ मसाला लावून प्रकरण बनवलंय. तसा मुळात माझा काही वाईट हेतू नव्हता. ती आपली बिचारी गोगल गाय तमाशात मनाविरुद्ध नाचत होती, म्हणून एका अबेलेचा उद्धार करावा म्हणून दिला तिला आधार. वाह, अबलेचा उद्धार म्हण. पुऱ्या जिल्ह्यात एवढी एकच आपला सापडली होती तुम्हाला? हा, एखादी शेतकरी शेतमजूर महिला नाही सापडली? हा का होईन मेरे? जनता तुम्हाला कशासाठी निवडून देती? हा, हप्ते खायला निष्ठिटी कमायला? सांगा ना त्या बेरके पाटलाचं काय आहे ते सांगा. सांगायचं झालं ना, त्या बेरके पाटलाच्या मी पण खूप गोष्टी सांगू शकतो. सांगा ना मग. तुमचं काय तोंड धरलं काय आम्ही? अहो तशी सवय नाही आम्हाला. साखर कारखान्याच्या एका मशीनचा स्क्रू पडला, ते आणायला विमानाने कलकत्त्याला अध्यक्ष गेल्याचं ऐकलंय? कोण गेलं? तो बेरके पाटील. दुसरं कोण हुशारी दाखवणार? इकडे हरवलेला स्क्रू 2 दिवसांनी सापडला, हे सांगायला उपाध्यक्ष विमानाने कलकत्त्याला गेले. या सगळ्या प्रकरणात कारखान्याचा किती खर्च झाला? 15 लाख रुपये. अहो भूकंपग्रस्तासाठी आम्ही 20 लाख रुपये निधी जमा करायचं ठरवलं. आता यांच्या जिल्ह्यात जबाबदारी यांच्याकडे दिली, अजून निधीचा पत्ता नाही. मग हे सगळं तुम्हाला माहित होतं तर तुम्ही तक्रार का नाही केली? हा, कमून गप्प बसले? केली ना साहेब, वरपर्यंत तक्रार केली, पण जिथे जाऊ तिथे आधीचा पालिस्तर मारून आलेला, त्याचे वशिले ताट. आता आम्हाला कोण विचारतंय? इथंच पहा ना, आमच्या आधी येऊन गेला आणि तुम्ही आमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. तोंड सांभाळून बोला इंगिरे. कुणाच्या सांगण्यावरून कुणाला काहीतरी बोलणे आहेत का? हलक्या कानाचं नाही मी. बस हेच पाहिजे होतं आम्हाला. तुम्ही काय तो बेरके पाटील काय दोघाला चांगलंच ओळखी तुम्ही. त्याबद्दल काही शंका नाही म्हणा. बर मी येतो. हा या. आणि ते जाताना घेऊन जायचं विसरू नका. चला निघा. आणि एक काम करा,
इथं कोणी परत येणार असेल तर त्याला सांगा आम्ही इथं नाही निघालो तिथून. कुठे निघाले? मसनात. तुम्हाला काय करायचं त्याचं? अहो नाही, आमच्याकडे झाली असती व्यवस्था तुमची राहण्याची जेवण्याची एकदम बेस्ट व्यवस्था. काही गरज नाही त्याला त्याची. पत्ताही लागला नसता. काही गरज नाही म्हणून सांगितलं नाही. एकदा निघा तुम्ही चला. साहेब, हा, बोला आता राहिलंच का अजून? तिकिटाच्या वेळी जरा तेवढं. काय तिकीट? इथं काय एसटी स्टँड आहे का? हा काम करा आधी. चला निघा. येडीपटी. साहेब आता काय करायचं? आता काय तुला हसायला काय झालं एवढं? हा काय वाद विधा लाग काय? अहो तुमच्या पात्रांची ना कमालच आहे अगदी. काय करायचं आता? काय करावं मलाच कळा नाही. हा कसं काय? दार लावून बरं दार लावून घेते मी, हा. म्हणजे कोणी येणारच नाही. कशाला? परत कुणीतरी येईनच बॉम्बलायला. फटका भर शांतता आहे माणसाला. हो मग मी जरा स्तब्धता पाळू का, म्हणजे शांततेला श्रद्धांजली म्हणून. अगं मी इकडे बेजार झालो, तुला गंमत कसली सुचती, थट्टा कसली सुचती? हा त्या आपण काय करू? हा बाहेर कुठं जाण्यापेक्षा मी ते खाली जाऊन त्या मॅनेजरला सांगतो. हा ही आयडिया चांगली आहे. इथे कोणाला पाठवूच नका म्हणून. हा कुणीही आलं तरी मी इथे म्हणून कोणालाच सांगू नको. कसं? बरोबर. चला येतो. भाऊ अय, ओळखलं नाही, हा नवीन ड्रेस कधी शिवला? अय, तू इथं कशाला? कसा? गाडी घेऊन आलो. हा? हॅलो गुलाबराव. हॅलो. अरे ते मरू द्या मुळ द्या, पण तू इथं आला कशाला? काय काम होतं? कशाला निघाला आलास? अहो आई घेऊन आली इथं. म्हणजे ती पण आली का काय? हो. अय्या अक्का आता पण ती कुठे? खाली बाकावर बसली. मी म्हटलं आधी बघून येतो. तू काय कर बर मग. अरे तिला कळत नाही पण तुला तरी कळत ना राजकारण. अरे तिला जरा तू समजावून सांगायचं. भाऊ मी खूप समजावून सांगितलं तिला. पेपर मधली बातमी पुन्हा पुन्हा वाचून दाखवली. म्हटलं काळजी करण्याचं काही कारण नाही, पण ती ऐकेनाच. मला बकोटीला धरून तिनं गाडीत घातलं थेट भवानीपूरमध्ये. रस्त्यामध्ये चहा नाही, पाणी नाही, काही नाही. नुसती गणपतला तर इतकी टोचायची की जोरात चालव गाडी, जोरात चालव. पुरे कर आता तुझा शहाणपणा कळला सगळा. आता काय करायचं ठरविलेस? काय करणार आहेस? तिला इथं घेऊन येतो. कशाला? इथं काय भाकऱ्या करायच्या? येडवर ते आपल्याला तू असं कर, तू तिला जसं आणलं तसं परत घेऊन जाय वापस. नाही, ते आपल्याला नाही जमलं. तू नाही तुझा बाप करीन. आता काय ते सांगा तुम्हीच. काय ते सांगा तुम्ही. अरे, काय ना ए पोरा, नाही म्हणजे बघून येतो म्हणलास आणि इथंच चिकटलास वय. तू तिथं दारातून कशाला वरता? इथं या, इथं बसा. हा बसायला नाही आले म्या. पोरं वाट बघत असतील. मग आलातच कशाला इथं? आम्ही काय कुठं पळून गेलो होतो का काय? हा? मला काय ठाव तुम्ही पळून गेला का कुणी तुम्हाला पळवून आणलं ते? हे पा उग काहीतरी खुळ्यावणी बोलू नका. वय म्या खुळी हाय म्हणून तर ही येळ आली आहे. म्या खुळी. आता ही शानी भेटली ना तुम्हासनी. ओ गप्पा सावकर, काही बी बोलू नका. तिचा काय दोष त्याच्यात? वय तिचा दोष नाही. समजा दोष तिचा नाहीये, तुमचा बी नाहीये, माझाच आहे. देवा परमेश्वरा. अरे गुलाब, जरा समजून सांग बाबा तुझ्या आईला. म्हणावं हे घर नाही हॉटेल आहे. अगं आई असं काय करतेस? काय सांगायचं ते नीट सांग ना तोंडाने भाऊंना. अरे त्यांना काय सांगायचं? त्यांना काही समजत नाही बघ. हा साहेब मी आपली जाते इथून निघून. कुठं जाती आता तू? कुठे पण जाईन, मुंबईला जाईन. तुम्हाला काय त्याचं? तू ग बस. तू ग बस म्हणे कुठं जाती? आणि इथं तुझी कामं कोण करीन? करेल कोणी पण. त्याचं काय, मी राजीनामा देते. मी जाते इथून निघून. उग ग बस म्हणे राजीनामा देती. स्वतःला काय आमदार समजती काय? ग बस. बर काय बघतीस काय असं? हा तेव्हा चांगली मला अक्का अक्का म्हणायची. अगं वा ग वा अक्कावाली. अगं अक्का म्हणून चांगला केसाने गळा कापलास ग माझा तू. बघा
आम्ही नाही बघितल्या ह्या असल्या पोरी. अगो अहो असं काय करता तुम्ही? जरा शांत बसा. हा तू तू गप्प बस. तू आत जाऊन बस बरं. का मलाच का सांगताय? जरा तिला बी सांगा की. अहो सांगतो. तू होय आतमध्ये चल. अहो हे काय करताय तुम्ही? हा आम्हाला काही काम धंदा करू द्यायचा विचार आहे का नाही तुमचा? अहो करा की काम धंदा. म्या कधी नका म्हणलंय? अहो पण ही काय रीत झाली? हा अहो बायको बी सांगायचं नाही, पोरासनी सांगायचं नाही आणि अचानक गायब व्हायचं. याचा अर्थ काय समजायचं आम्ही? अहो आता कसं सांगू बुवा तुम्हाला? अहो तसं काही कारण असल्याशिवाय का आम्ही असं का असं वागलो? हा तुम्ही एक अडाणी आहे, तुम्हाला नाही समजत तर पोराला विचारायचं. ते याला काय सांगणार? येऊन जाऊन राजकारण याच्या पल्यावर त्याला काही सांगताच येत नाही. आता राजकारणाखेरीज दुसरं काय हायच नाही तर तो तरी काय सांगेन बरं तुम्हाला? अहो पण नाही, म्या म्हणते इतकी वर्ष तुम्ही राजकारण करताय पण तवा कधी असं वागलं नाही. जाताना सांगून गेलाय, तिकडून खुशाली विचारली आहे आणि आता असं काय घडलं म्हणते म्या. अहो तवाचं राजकारण सरळ सोपं होतं, आताचं राजकारण लबाडीचं झालंय. आता लबाडाची सामना करायचा म्हणजे लबाडी नाही करणार हो, करावं लागतोय. हेच मी सांगितलं. बघा. म्हटलं हा भाऊचा डाव असणार. तू घाबरा. आवा लबाडाची लबाडी करा म्हणते म्या, पण आमच्याशी कशा पाहिजे? अहो काय सांगू तुम्हाला कर्म माझं. अहो तुमच्याशी कशाला लबाडी करीन बरं मी? हा आता तुमच्यापाशी आम्ही जर खरं सांगितलं असतं तर कसं तरी ते बाहेर फुटलंच असतं का नाही? हे मात्र खरं भाऊ. आम्हाला काय सतावलंय तुमच्या त्या लोकांनी. तो पिसाळ काय, तो मुकुटराव काय, तो कावळे काय, नुसतं वैताग आणला या सगळ्यांनी. तुमचा पत्ता माहित नव्हता म्हणून बरं, नाही तर वैतागून दिला असतं सांगून. बघा पोराला सुद्धा सगळ्या गोष्टी कळाल्या. वय त्याला कळत्यात आणि मला कळत नाही असंच नव. आता त्याच्याकडून शिकायची पाळी आली माझ्यावर. बरं ती राहू द्या. बरं जाऊ द्या. तुम्ही आता काय करायचं ठरले? तुम्ही काय सांगणार ठाव आहे ना मला. बर. आल्या तशा माघारी जा, पण म्या तुम्हाला साफ सांगते, तुम्हाला घेतल्या बिगर म्या इथून जाणार नाही. अहो असं काय करता? 4-8 दिवसात काम आवरून आम्ही घरीच येणार आहे. काय गुलाबराव? हो, हे अजून बऱ्याच उमेदवारांची चौकशी करायची आहे ना. अरे बाबा इथं आल्यापासून नुसती माणसाची रीग लागली, घटका भर फुरसत नाही. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्ही घरी आता आधी जेवण करून घ्या. हो, मला खूप भूक लागली आहे आता. आणि लगेच परत निघा. म्या जाणार नाही. ए गुलाब, ते गाडीची चावी घे आणि तू गाडी घेऊन जा. तुम्हाला घेतल्या बिगर म्या इथनं जाणार नाही. अहो असं काय करताय? तुम्ही ऐकून घ्या, घरी तुमची लेकरं वाट बघत येईल. बघू द्या काय होत नाही. अहो बरं बरं राहू द्या. तुम्ही काय करा, आधी जेवण करून घ्या भाऊ. चला. जेवीन बी सावकाश, काय घाई नाही. अहो कामाला झाली भाऊ तुमची. बर राहू द्या. चला तुम्हाला काय करतो, इकडे खोली गोळी बघून देतो, खोलीची व्यवस्था करतो तुमची. चला. आता इथं रगड जागा पडली की निराळी खोली कशाला? अहो तुम्हाला इथं राहता येणार नाही, इथं पक्षाची मंडळी येत असतात. हा? आणि चल. ती बाया इथंच राहणार म्हणा की. हा ती इथंच राहणार. तिला इथं थांबून पक्षात आलेल्या लोकांची कामं करावं लागतात. तुम्ही नका शिकवा आम्हाला काय करायचं. का तिला द्या की निराळी खोली. तुम्ही नका सांगू आम्हाला काय करायचं ते. तुम्ही चला चला. अय्या तुम्ही, मला वाटलं. आई हो ना, ती गेली भाऊच्या बरोबर. मी आलो मध्येच काहीतरी विसरलो म्हणून सांगून. काय विसरला? काही नाही हो, उगीच तिला सांगून. तुमच्याशी बोलायचं होतं ना. अच्छा, माझ्याशी, फक्त माझ्याशी मोकळेपणानं? नाही नाही, तसं नाही. सगळं संपलंय. तुम्ही चांगली शेंडी लावली आम्हाला. कल्पना नव्हती तुम्ही इतके त्यांचे हे असाल म्हणून. गुलाबराव, तुम्ही खूपच भोळे आहात हो. छे छे, भोळा होतो म्हणा. सगळं समजून चुकलोय. काही समजलेलं नाहीये तुम्हाला. म्हणजे काय? अहो तुम्ही समजताना तसं माझ्यात आणि साहेबांच्यात असं काहीच नाहीये. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. गैरसमज? पोटासाठी नोकरी करावी लागते ना. अहो साहेब,
साहेबांकडे मी फक्त पोटासाठी नोकरी करतेय. काहीतरीच त्याशिवाय दुसऱ्या चांगल्या नोकऱ्या मिळत नव्हत्या का मुंबईत तुम्हाला? त्या सुंदर कारकुनीच्या सुंदर मुलींना तर पाहिजे तसे नोकऱ्या मिळतात म्हणे मुंबईत. मिळतात ना, पण त्या कारकुनीच्या नोकऱ्या. आणि मला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही या असल्या कोणत्याच भानगडीत पडायला नव्हतं पाहिजे. मग कुठल्या भानगडीत पडायला हवं होतं मी? कोणत्याच भानगडीत पडायचं नाही. सरळ लग्न करावं आणि संसारात राहावं असं तुम्हाला वाटलं नाही का कधी? वाटलं ना, अजूनही वाटतंय. मग भाऊंना का नाही सांगत तुम्ही? सांगेल, पण आता नाही, थोड्या दिवसांनी. थोड्या दिवसात? गुलाब अजून दर्शे याला नाही. हो, कुठल्या खोलीत जाऊ? यातला मी पुढं खोली आहे शेवटची, जावा तिथं. आणि तुझं काही सरलं होतं ते घेतलं का? हो हो, मिळालं. चला, आणि एक काम कर, हा. काही झालं तरी तुझ्या आईला इकडं येऊन देऊ नकोस. हा, कारण काय? ती मी आलो तर चालेल नाही इकडे. मी इकडे यायचो, ती माझ्या मागे यायची. बरोबर. हा, आणि तू आलेलं चालत, पण तू इकडं आल्यावर तुझ्या आईकडे कोण ध्यान देईल? ते खरंच. तुम्ही काळजी करू नका भाऊ, मी सांभाळतो तिला. चला, ठीक आहे. आता काय करायचं साहेब? आता एखादी बर्फाची पिशवी आणून माझ्या डोक्यावर मांड. बर्फाची पिशवी? ए बाई, अगं डोकं गरम झालंय माझं, मला एवढं सांगायचंय तुला. हा, लगे कुठं निघाली डोकं बर्फाची पिशवी आणायला? त्या बहिणीनं माझा पुरा पिच्छा पुरीला. मला बया म्हणाले. बया तुला नाही म्हणालो, मग कोणाला? माझ्या बायकोला. तुला त्याच्यावर हरकत आहे का तुझी? नाही नाही, मला वाटलं तुम्ही मलाच बया म्हणाला. तू का म्हणून असं डोकं फिरल्यावानी करायला लागली? खरंच मला ना असं वाटतं की माझं आता डोकं फिरणार आहे. मला काही सुचत नाहीये. का सुचत नाही? अगं बायजा आल्यामुळं गोंधळ माझा उडायला पाहिजे. तू कशाला घाबरती? हा, तुला काय खाती का काय ती? खाते का काय? अहो बघितलं ना कशा भांडायला येतात त्या. मला बाई भीतीच वाटते. ह्या जर अजून 4 दिवस इथे राहिला ना तर खंगून खंगून मरेन मी इथेच. काही नको बोलू. 4 दिवस? अरे 30 वर्ष मी तिच्या बरोबर संसार करून कसा ठणठणीत राहिलो बघ. अजून अहो तुम्ही तिचे नवरा आहात, तुमच्यावर प्रेम करते ती, पण मला मात्र डोळ्यासमोर सुद्धा बघत नाही. तू कधी काळजीच करू नको, मी तिचा लवकर बंदोबस्त करतो. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहे? जर येळ आलीच हा? तर मी तुला सोडणार नाही. बस. नमस्कार म्हणलं भाऊसाहेब, येऊ का? तुम्ही या तुम्ही इकडे कुठं या. आली नाही वाटत. ओ मंडळी या या. नमस्कार म्हणलं बाईसाहेब. चला. भाऊसाहेब, आपण कमालच केली. केवढी खळबळ उडाली जिल्ह्यात. उठणार नाही तर काय? एवढं मोठं भाऊसाहेब एकाएकी नाही सेवातात म्हणजे काय चेष्टा आहे की काय? नाहीसे काय म्हणता? अज्ञातवास म्हणा. अहो तेच ते. आपल्या घरी तर विचारूच नका साहेब. बाय जाकन रडून रडून आकांत केला. मला म्हणली दादा काय बी करा पण आमच्या यांचा पत्त्या लावा. अहो घाबरून गेली ना ती बिचारी. जो तो आपला तिला विचारतोय. मला कळलं ते. तुम्हाला कसं कळलं? हा, म्हणजे तर्काने ओळखीला आम्ही. ओळखणारच. आपण कुठं बी असला तरी लक्ष मात्र घराकडे असणारच. बर, तुम्ही इथं कशा करता आलात ते नाही कळलं अजून. सांगूया की एवढी जल्दी कशाची हाय? आणि संभाजीराव, तुम्ही तर विरोधी पक्षातले, तुम्ही यांच्या बरोबर कशी? अहो भाऊसाहेब, मी आता विरोधी पक्षात नाही, जनता पक्षात आलोय. वा 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 वा, आमच्या बोलण्याचा लवकर परिणाम झाला तुमच्यावर.
ते समजा क्रेडिट मला हाय साहेब. बर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या चाकात कारकुनाला मी परत कामावर घेतला. भावाची संधी जाकात भरून टाकली आणि अविश्वासाच्या ठरावातली हवाच काढून टाकली. यांच्या पार्टीनं यांना दोष दिला आणि हे सरळ रागाने आपल्याकडे निघून आले. भाऊसाहेब एक विनंती करतो आता. मी माझा शब्द पाळला, आपण आपला पाळावा. संभाजीराव, तुम्ही आता विरोधी पक्षात नाहीये, तेव्हा शब्द जपून वापरा. नाही 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 शब्द शब्दाची जबाबदारी पाळण्याची आम्हाला अक्कल आहे. नाही नाही, तसा अपमान करायचा हेतू नव्हता भाऊसाहेब. तर मंडळी, आता काय करा, मला जरा काम आहे, तुम्ही मला उद्या भेटा. कसं? एक मिनिट साहेब, एक मिनिट. अहो आपण कशाला तुम्ही सरळ थांबा. हे काय चाललंय तुमचं? कोणाला घेऊन यायला निघाले ते? अहो भाऊसाहेब, खरं म्हणलं आपल्याला कोणाच्या नावात आम्ही ते विसरूनच गेलो. आपले पार्टीचे दिल्लीचे सेक्रेटरी गणपती शंकर जे आलेत. गणपती शंकर इथं? हो, ते खोपडीला आले होते. केंद्रीय कार्यकारी संदेश घेऊन आलेत आपल्यासाठी. आम्ही सर्वजण त्यांच्याच गाडीतून आलो आता. म्हटलं आपण इथे आहात का बघा म्हटले आधी, म्हणून म्हटलं वर आलो. अरे मग आल्याबरोबर नाही सांगायचं का? आता काय म्हणतील ते? खरं म्हटलं आपल्याला सांगायचं आलं ते आम्ही विसरूनच गेलो. कमाल झाली बा तुमच्या पुढं. आता आले 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 का? आले. या 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 गणपती शंकर. नमस्ते. या, या, नमस्ते 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 नमस्ते. नमस्ते. अरे अरे पतंगरावजी, अरे अरे हे तुम्ही काय चालवलं आहे? काय झालं साहेब? पार्टीचं काम करतो इथं. नाही ते समजला. अरे पण तुम्हाला ढूंढते ढूंढते आमच्या गाडीच्या टायर पार खलाय झाला. अरे अरे भाई, अज्ञातवास करायच्या तर कम से कम ठिकाणा तो चांगला बघायचा होता. हे असल्या या गंदा शहरामध्ये आणि असल्या फालतू लॉज मध्ये काय राहिला रे? त्याचं काय होतं, जरा नाईलाज होता आमचा. पण तुम्ही बसा ना. नाही नाही नाही, आता मी दूरच्या सफर करून पार थकलाय. हा, मी आता उद्याला भेटतो. बर, जशी तुमची मर्जी. पण गणपतीजी, काम काय काढलं ते नाही कळलं. हा काम खास आहे आणि खाजगी बी आहे. तुमची चौकशी करायला सेंट्रल बोर्डाने खास मला भेजलाय. माझी चौकशी? तुमची सेक्रेटरी कुठे? सेक्रेटरी? तिचं काय? ते बाबत तो चौकशी करायची आहे ना. अच्छा, मी चलते. चलो भाऊ लोग, चलो. चला भाऊसाहेब, आम्ही पण उद्या येतो. उद्या. बरं आहे बाई साहेब, येतो उद्या भेटतो. चल.